नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गीमध्ये मी मनोज पार्डे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपली प्रतीक्षा संपतच आलेली आहे. काही दिवसातच आपली कंबाईनची जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, ती येऊ घातलेली आहे. आपला अभ्यास चांगला झालेलाच आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीजद्वारे आपल्याला कळतं आहे की आपण कुठल्या विषयामध्ये कमी मार्क घेतोय किंवा आपण कुठे कमी पडतोय. मग त्या विषयाला आपण थोडासा जास्त अभ्यास करून सगळ्या विषयाच्या लेवलला आपण आणलं पाहिजे. आता आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंग्लिश बूस्टर ही सिरीज सुरू करतोय. इंग्लिश बूस्टर म्हणजे काय? बूस्ट युअर मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट. कारण विद्यार्थ्यांना एक भीती असते की बाबा बाकीच्या विषयात चांगले मार्क येतात, पण इंग्रजीचं काय करूया, इंग्रजीमध्ये कमी मार्क येतात. पण मित्रांनो, डोंट वरी, आय विल गिव्ह यू सम सिम्पलेस्ट स्ट्रॅटेजी हाऊ टू बूस्ट युअर मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट. तर आज आपण इंग्रजी विषयाचे स्ट्रॅटेजी पाहूया येणाऱ्या परीक्षेसाठी, आगामी परीक्षेसाठी. आणि आपल्याला काय करूयात की ज्या प्रकारे मित्रांनो डिपार्टमेंट म्हणजे पोलीस खात्यामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या प्रकारे आपल्याला याला महत्व आहे, स्टार्सला महत्व आहे, त्या प्रकारेच आज आपण काय करायचं, स्ट्रॅटेजी ठरवताना स्टार करायचे. कशाला स्टार द्यायचे? टॉपिक्सना स्टार द्यायचे आहे. म्हणजे आता ती वेळ निघून गेलेली आहे की अगदी आपल्याला 2020 मध्ये ज्या प्रकारे स्ट्रॅटेजी कॅप्टन ठरवतो त्या प्रकारे स्ट्रॅटेजी आपल्याला आता विषयानुसार ठरवायचे. त्या विषयामध्ये ज्या घटकाला आपल्याला कमी मार्क येत आहेत त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजी ठरवताना काय करायचं आहे? 3 स्टार टॉपिक्स, 2 स्टार टॉपिक्स आणि 1 स्टार टॉपिक, या प्रकारे आपल्याला टॉपिकला वेटेज द्यायचं आहे आणि त्याला वेळ पण तेवढाच द्यायचा आहे. काय करूयात आपण? ज्या टॉपिक्सना सर्वात जास्त मार्क्स असतात आणि फ्रिक्वेन्सी पण जास्त असते, हे घटक ह्या परीक्षेमध्ये असतातच, अशा घटकांना आपण 3 स्टार टॉपिक करूया. त्यामध्ये सर्वप्रथम पाहूया आपण ओकॅब. ओकॅबमध्ये काय आहे? ओकॅबमध्ये तुम्हाला किती प्रश्न येतात? आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, ओकॅबमध्ये आपल्याला जनरली 35 ते 40% प्रश्न, हे एकूण प्रश्नांच्या 35 ते 40% हे प्रश्न आपल्याला ओकॅबला असतात. त्यामध्ये ओकॅबमध्ये पण आपण 3 स्टार टॉपिक करूया. ओकॅबमध्ये सगळ्यात आधी आहे इडियम्स आणि फ्रेजेस. याला तुम्हाला जवळपास 5 ते 6 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे जवळपास 10 ते 12 मार्काला तुम्हाला याला प्रश्न येऊ शकतात. इडियम्स आणि फ्रेजेस, वर्ड फ्रेज असेल किंवा फ्रेजेस असतील. त्यानंतर सिनोनिम असू शकतो, अँटोनिम असू शकतो. त्याला प्रत्येकी 1 मार्क किंवा 1 मार्क सिनोनिम किंवा 1 मार्कचा अँटोनिम असू शकतो. त्यानंतर आहे 1 वर्ड सबस्टिट्यूशन. त्यामध्ये तुम्हाला 1 प्रश्न हा 2 गुणासाठी येऊ शकतो. त्यानंतर स्पेलिंग्स ओळखा, करेक्ट द स्पेलिंग, हा 1 प्रश्न येऊ शकतो 2 गुणासाठी. होमोफोन्स किंवा वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, यासाठी तुम्हाला 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न असू शकतात आणि त्याला गुण असू शकतात 2 किंवा 4 मार्कांना. हे झालं आपल्याला स्टार टॉपिक्स ऑफ ओकॅबलरी. आता जाऊया आपण ग्रामर या सेक्शनकडे. ग्रामरमध्ये आपल्याला कुठली महत्वाची आहे? ग्रामरमध्ये आपल्याला 3 स्टार टॉपिक्स आहेत. अगदी आयटीएस म्हणजे इंडियन तलाठी सर्व्हिसेस पासून ते IAS पर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये अविभाज्य घटक 2 भाग असतात. एक आहे व्हॉइस आणि दुसरा आहे इनडायरेक्ट स्पीच. तर सगळ्यात आधी तुम्ही व्हॉइस स्ट्रॉंग करायचं आहे, कारण याला कमी वेळ लागतो आणि नक्की मार्क मिळतात, कारण ह्याच्यामध्ये नियम कमी आहेत. पण नियमांचा राजा जर म्हटलं आपण तर तो आहे इनडायरेक्ट स्पीच. याला शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण आपल्याला आज स्ट्रॅटेजी घ्यायची, कशा प्रकारे आपल्याला हे शॉर्टकट करायचे ते मी थोड्या वेळाने सांगत आहे तुम्हाला या लेक्चरमध्ये. टेन्सेस अँड ऍप्लिकेशन, डिरेक्टली फिल इन द ब्लँक्स या टेन्सवरती येऊ शकतो किंवा आपल्याला ऍप्लिकेशन यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बरं, व्हॉइसला किती प्रश्न असू शकतात? 2 असू शकतात. कधी कधी इनडायरेक्ट स्पीचला 1 असतो किंवा 2 प्रश्न असतात. म्हणजे 2 ते 4 मार्काला तुम्हाला व्हॉइस आणि इनडायरेक्ट स्पीच प्रश्न असतो. आता आयोग नेहमी स्ट्रॅटेजी बदलतं, पण ह्याच्या प्रश्नांची आणि मार्कांची जी आहे संख्या ती कमी जास्त करू शकतं. फॉर एक्झाम्पल, मागील जे आताची 4 डिसेंबरची राज्यसेवेची मागच्या वर्षीची जी परीक्षा झालेली आहे, मुख्य पेपरमध्ये इनडायरेक्ट स्पीच यावेळेस फक्त 1 गुणाला प्रश्न होता. मागील वर्षी इनडायरेक्ट स्पीच 4 गुणांना प्रश्न होता. म्हणजे ते बदलतात. कधी 2 मार्काला पॅसेज विचारला तर कधी 1 म्हणजे 4 मार्काला पॅसेज विचारला तर कधी 2 मार्काला इनडायरेक्ट विचारतात. कधी 2 मार्काला पॅसेज विचारतील तर कधी इनडायरेक्ट स्पीच हा 4 मार्काला विचारतील. तर हे स्ट्रॅटेजी नेहमी बदलत असते. पण हे घटक आहेत की जे प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास असतात. त्यानंतर टेन्स आणि ऍप्लिकेशन, काळ आणि काळांचे ऍप्लिकेशन्स, उपयोग. त्यानंतर टॉपिक आहे आपल्याला क्लॉजेस आणि सेंटेन्सेस, क्लॉज अँड काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, क्लॉजेसनुसार. हे झाले आपले 3 स्टार टॉपिक. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते, हे प्रश्न असतातच. त्यानंतर आहे 2 स्टार टॉपिक.
याच्यामध्ये मध्ये काय काय, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, इन्फिनिटिव्ह आणि जिरंड. 2016 ते 2020 पर्यंतच्या झालेल्या सर्व परीक्षा मागील 5 वर्षाच्या पाहिल्या आपण, तर त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आणि जिरंडला जास्त वेटेज किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आढळून येतात. त्यामुळे हा टॉपिक पक्का करणं आवश्यक आहे. त्यानंतर क्वेश्चन टॅग बघा, इनडायरेक्ट स्पीचला तुम्हाला पूर्ण रिव्हिजन द्यायला किंवा टॉपिक शिकायला 2-3 तास लागू शकतात. पण ऍड क्वेश्चन टॅग अगदी 10 मिनिटात टॉपिक होतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरचे PYQ सोडले तर आपल्याला सोपं आहे इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर कॅन, कुड, मे, माइट, मोडल ऑक्झिलरी, प्रोनाउन आणि त्याचे काइंड्स आहेत. डिग्री आहे, अविभाज्य भाग असतो बघा, डिग्री महत्वाचा टॉपिक आहे. डिग्री प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात. त्यानंतर बघूया आपण 1 स्टार टॉपिकमध्ये पंक्च्युएशन कधी विचारतात, कधी विचारत नाही. प्रेपोजिशन, कधी कधी प्रेपोजिशन डिरेक्टली विचारलेले असतात, तर कधी कधी फ्रेजमध्ये प्रेपोजिशन हे तुम्हाला विचारलेले असतात. म्हणजे वर्ड फ्रेज असेल किंवा वर्ड्स फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन याच्या संदर्भात तुम्हाला प्रेपोजिशन असतं. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, कधी कधी ॲडव्हर्बची प्लेस योग्य आहे का नाही ते ओळखा. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यावरती तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात. तर आज या व्हिडिओमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आज पाहूयात आपण 3 स्टार टॉपिक, ते पण ग्रामरचे पाहूया आणि मग नंतर ओकॅब्युलरीचे मी देईनच तुम्हाला. त्यामध्ये व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच, युजेस ऑफ टेन्सेस, त्यानंतर काही डिग्री आणि क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन आपण आज या सेशनमध्ये पाहूया. चला, आता रिव्हिजन करताना आपल्याला संपूर्ण पॅसिव्हाइज शिकणं क्रमप्राप्त आहे का, होऊ शकतं का संपूर्ण पॅसिव्हाइज? नाही होऊ शकणार. मग काय करायचं आपल्याला पॅसिव्हाइज म्हटल्या दिस इज द मास्टर की. व्हॉट इज दिस? दिस टेबल इज द मास्टर की ऑफ पॅसिव्हाइज. ही पॅसिव्हाइजची चावी आहे. V1, V2, V3, V4 आणि 2+ वर्ब इन्फिनिटिव्ह. मग कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, बी असेल की बी वापरा. ॲमी जरला तुम्हाला प्रेझेंट टेन्स असेल तर वापरा. भूतकाळ V2 जर असेल तर त्यामध्ये एकवचनीसाठी वॉज आणि वेअर आणि क्वेश्चनीसाठी वापरायचं आहे. जिथे जिथे क्रियापदाचं तिसरं रूप असेल त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे बीन. ठीक आहे, आणि जिथे क्रियापद हे जे वर्ब ING मध्ये आलेलं ना त्यासाठी तुम्हाला बीइंग घ्यायचं आहे. आणि जर 2+ वर्ब असेल, इन्फिनिटिव्ह असेल तर तुम्हाला 2B+V3 घ्यायचं आहे. चला, आता आपण हे इकडचे प्रश्न सोडूयात जाता जाता. एकच प्रश्न जो आहे तो संपूर्ण प्रकारात घ्यायचा आहे. प्रकार म्हणजे काय? वाक्याचे सगळे प्रकार, ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, हे जे वाक्याचे प्रकार आहेत त्यामध्ये पॅसिव्हाइज कुठल्या काळात येऊ शकतो. बरं, काळ आहेत एकूण 12 काळापैकी 4 काळांचा पॅसिव्हाइज होत नाही. परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स. उरले 8 काळामध्ये मग बघूया आता. एकच वाक्य आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं आहे. ही राईट्स अ लेटर. बघा स्ट्रॅटेजी कशी ठेवायची रिव्हिजन करताना. संपूर्ण घटक टॉपिक आपण आता रिवाइज करू शकत नाही. एकच सेंटेन्स सगळ्या प्रकारे आपल्याला सोडवायचं आणि त्यामध्ये फक्त काळ बदलून वाक्य येणार आहे. बघूयात मग कसं होणार आहे. घ्या आधी ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला आपण अ लेटर. ठीक आहे, एकच आहे ना. मग इकडे ॲमिझर पैकी चूज करा एक. काय झालं? लेटर इज रिटन बाय. हिची द्वितीयांत घ्या, बाय हिम. पत्र लिहिलं जातं त्याच्याकडून. झाला इथे पॅसिव्हाइज. ठीक आहे, आता जाऊया पुढच्या वाक्याकडे. आपलं पेनची शाई बदलूया, येलो कलर घेतो मी. ओके, दुसरं, ही डज नॉट राईट अ लेटर. नाव दिस इज द नेगेटिव्ह वन. मग कसं होणार आहे? ही डज नॉट राईट अ लेटरचं सुरुवातीला घ्या, वरच्या प्रमाणेच वाक्य येणार आहे. अ लेटर इज नॉट रिटन. A letter is not written by him. तो पत्र लिहित नाही, पत्र लिहिलं जात नाही त्याच्याकडून. वरच्या वाक्यामध्ये फक्त इथे इज नंतर जे आहे ते तुम्ही फक्त एकच एक्स्ट्रा शब्द ठेवलेला आहे, नॉट, जसं की वरती डज नॉट आला आहे. क्लिअर? निगेटिव्ह. आता जाऊया क्वेश्चनकडे काय होणार आहे? क्वेश्चनमध्ये बघूया, हेच वाक्य आहे फक्त फिरून दिलेलं आहे. आता काय करूया आपण इथं? हे पहा, यामधला डज सुरुवातीला घेतला की नाही वरच्या वाक्यातला, ही राईट्स लेटरमध्ये, आणि उरलेलं वाक्य लिहिलं. असंच करूया आपण. अ लेटर इज रिटन बाय याच्यामधलं जे इज आहे ते वाक्यात आपण अगदी सुरुवातीला ठेवूया इथे. बघा कशा प्रकारे हे करायचं प्रॅक्टिस आपल्याला. लिहा इथे आता इज, उरलेलं वाक्य कॉपी पेस्ट करून टाका. इज अ लेटर रिटन बाय हिम. तो पत्र लिहितो का? पत्र लिहिलं जातं का त्याच्याकडून? दिस इज इज. चला, आता बघूया खालच्या वाक्यामध्ये कशा प्रकारे बदल होणार आहे. आपण थोडासा पेन बदलूयात. ओके,
नाव नेक्स्ट फोर्थ, डज ही नॉट राईट अ लेटर. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह आहे हा, प्रश्नार्थक नकारार्थी आहे. काही नाही बघा, हे बघा इथं ही डज नॉट राईट अ लेटर घेतलं की नाही, याच्यामध्ये अ लेटर इज नॉट रिटन बाय हिम, याच्यातलं डज सुरुवातीला घेतलं, मग ह्याच्यातलं पण इज सुरुवातीला घ्या, बाकी दुसऱ्या क्रमांकाचा जो पॅसिव्हाइज आहे त्याचं रिटन आहे असं कॉपी पेस्ट करून टाका. बघूयात मग कशा प्रकारे तुम्हाला उत्तर येतं ते. चला बघूयात आन्सर. इज अ लेटर रिटन बाय हिम. ठीक आहे, घेतला. पण आता बघा इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एक आहे तुम्हाला इजंट ठेवता येतं किंवा इज अ लेटर नॉट रिटन, इथं इजंट ठेवलं गेलं. आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला आणखीन एक आहे, ऑर इज अ लेटर पुढे ठेवा नॉट रिटन बाय हिम. दोन प्रकार, एक शॉर्ट फॉर्म मध्ये पहिल्या प्रकारे ठेवता येते, इजंट इथे ठेवलेलं आहे आपण, इजंट सुरुवातीलाच वाक्यात, आणि मग अ लेटर नॉट रिटन बाय हिम. मी हे तुम्हाला थोडं क्लिअर करतो. इजंट आणि मग इथे आहे अ लेटर. ओके, क्लिअर. नाव खाली बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे, 5व्या वाक्यामध्ये, व्हेन डज ही राईट अ लेटर. फक्त वरती व्हेन जोडायचं. कुठं, तिसरं वाक्य जे आहे ना तेच 5 वाक्य आहे. इथं डज ही राईट अ लेटरच्या आधी आपण व्हेन ठेवलं. असंच करूया, इज अ लेटर रिटन बाय हिमच्या आधी इथे आपण काय करूयात, व्हेन ठेवूयात आणि बाकी वाक्य कॉपी पेस्ट करून टाकूयात. बघूया आपल्याला उत्तर येऊ शकतं का, येतं का, बरोबर होईल का. येस, होणारच. बघूया आपण कशा प्रकारे होतं ते. Here it is. When is a letter written by him. तो पत्र केव्हा लिहितो, केव्हा लिहिलं जातं पत्र त्याच्याकडून. समजलं. चला आता स्पेशल केस आहे बरं. हूचे दोन प्रकारे याचे पॅसिव्हाइज होतात. एक आहे बाय हुमने आणि दुसरा आहे हू बायने. पाहूयात कशा प्रकारे होतात. पहिलं वाक्य घेऊयात. पहिलं घेऊयात आपण, बाय हुम इज अ लेटर रिटन. आता शेवटचं बाय हुम सुरुवातीला घेतलं त्यामुळे इथे आय असं ठेवून टाकायचं आहे. आणि दुसरं ऑप्शन जे होणार आहे ते आपण रेड कलरने घेऊयात. सेकंड ऑप्शन आहे आणि ते आहे सुरुवातीला आपण हू ठेवा. हू वाक्यात सुरुवातीला, who is a letter written by. बाय हे सगळ्यात शेवटी ठेवलं. आणि हे या प्रकारे आपल्याला दोन प्रकारचे पॅसेज झाले. जास्त वेटेज जर आतापर्यंत पाहिलं तर प्रश्नांना आहे किंवा लेटची वाक्यरचना जी असते ना त्याच्यावरती जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. चला पुढे बघूया आता आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. पाहूयात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे 3 प्रकारे पॅसेज करता येतात. किती प्रकारे, 3. कसे होतात बघूया. पहिलं वाक्य आहे, लेट अ लेटर बी रिटन बाय. येत नाही याच्यामध्ये. आता दुसरं ऑप्शन काय आहे, दुसरं ऑप्शन असं होईल, सेकंड ऑप्शन इज दिस वन. दुसरं ऑप्शन होणार आहे, अ लेटर शुड बी रिटन. अ लेटर शुड बी रिटन. आणि आणखीन एक ऑप्शन होणार आहे, पेनची शाई बदलतो, येलो घेऊयात, डार्क. ओके, येलो. तिसरं ऑप्शन आहे ऑर मध्येच आणि ते ऑप्शन आहे यू आर ऑर्डर्ड किंवा घेऊ शकता रिक्वेस्टेड टू राईट अ लेटर. अशा 3 प्रकारे लेटची रचना, शूडची रचना आणि युअर रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड याची रचनामध्ये आपल्याला या प्रकारे पॅसिफाईज करता येतो. चला नेक्स्ट ह्याचं जाऊयात आपण. नेक्स्ट कशा प्रकारे होईल ते पाहूयात. व्हाईटने घेऊयात. आन्सर ऑप्शन,
डोंट राईट अ लेटर, इथे तुम्हाला वॉर्निंग आहे किंवा ऑर्डर आहे. मग याचं करत असताना निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असल्यावरती असं करायचं आहे तुम्हाला, यू आर वॉर्नड, यू आर वॉर्नड घ्या किंवा यू आर ऑर्डर्ड नॉट टू राईट अ लेटर. तुम्हाला ऑर्डर करण्यात येते, वॉर्निंग देण्यात येते की तुम्ही पत्र लिहू नका. 9. आता 9 आज्ञार्थी लेटची स्ट्रक्चर आहे. लेटमध्ये लेट आहे असं सुरुवातीला ठेवा. याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे, हिम आहे आणि एक लेटर. हिमला सगळ्यात शेवटी पाठवा, लेटरला आधी घ्या. लेट अ लेटर बी रिटन बाय हिम. वरच्या वाक्यात नव्हतं, या वाक्यात हिम दिलंय, वरच्या वाक्यामध्ये लेटच्या नव्हतं. पुढचं कसं होणार आहे पाहूयात. पुढचं नेक्स्ट वन, ही कॅन राईट अ लेटर. ह्याच्यात काय दिलं आहे, मोडल ॲक्झिलरीज आहे ना, कॅन कुड मेम आहे. मोडल ॲक्झिलरी असल्यावर इथलं आपल्याला काय घ्यायचं असतं, हे बी घ्यावं लागतं इथलं. ठीक आहे, मग बघूया आपण कसं होणार आहे वाक्य. ते खूप सोपं आहे, ह्याच्यातले मार्क जनरली जात नाहीत. अँड द आन्सर इज अ लेटर कॅन बी रिटन बाय हिम. मुद्दाम फसवण्यासाठी आयोग तुम्हाला इथं कॅनच्या ऐवजी कुड देतं पहा. दुसरं वूड शूड असं दिलं जातं. ते कॅनचं कुड, शालचं शूड, विलचं वूड हे कुठे करायचं असतं, इथे नाही. हे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. इथे मात्र आपल्याला आहे असं घ्यायचं आहे. चला पुढचं 11 आणि 12 वाक्य बघूयात. 11th आहे, स्पेशल केसेस आहेत 11th आणि 12. त्याची रचना बघूया. इट इज टाइम टू राईट अ लेटर. हे आहे असं घ्यायचं आहे इट इज टाइम टू राईट अ लेटरमध्ये. इट इज टाइम फॉर अ लेटर टू बी रिटन. टू बी रिटन. या मास्टर की मध्ये हे जे दिलं होतं ना ते इथं घेतलेलं आहे बघा. टू बी रिटन कशाच्या ऐवजी घेतलेलं आहे, हे टू राईट जे दिले ना, ह्या टू राईटचं इथं केलेलं आहे. आता वेळ आलेली आहे पत्र लिहिण्याची, आता वेळ आलेली आहे पत्र लिहिलं जाण्याची. आणि शेवटचं जे आहे असंच आहे, हे इन्फिनिटी होतं. आता शेवटचं जे आहे ते जिरंड आहे. हे 12वं वाक्य जिरंडचं आहे. व्हर्ब आयएनजी, मग व्हर्ब आयएनजीसाठी बीइंग घेऊन टाकायचं. मग बघूया कसं होणार आहे. आय सॉ, काय पाहिलं, अ लेटर. आता इथे व्हर्ब आयएनजी जे आहे त्याच्याऐवजी बीइंग घेऊन टाका, बीइंग रिटन बाय हिम. तर या 12 पैकीच एक तुम्हाला पॅसेज निश्चित असणार आहे, फक्त ह्याचा काळ बदललेला असेल किंवा उलट देणार. तुम्हाला पॅसेज दिलेला असेल त्याचा वरच्या वाक्यामध्ये कन्वर्ट करा, म्हणजे ऍक्टिव्हाइज करा. क्लिअर. चला आता आपण क्वेश्चन्स कडे जाऊया. पहिला प्रश्न बघूया, तुमच्या स्क्रीनवरती आहे. कॉल द पोलीस. पोलिसांना बोलवा. मग आत्तापैकी हे काय आहे, दिस इज द इम्पेरेटिव्ह. हे काय सापडलं आपल्याला, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सापडलं. बरोबर. मग ह्याचे 2 ते 3 प्रकारे करतात. ठीक आहे. लेट द पोलीस बी कॉल्ड. ठीक आहे. द पोलीस शुड बी कॉल्ड ॲट द स्पॉट. ओके, टू डू सम स्पॉट पंचनामा एटसेट्रा. यू आर रिक्वेस्टेड टू कॉल द पोलीस टू कंट्रोल द मॉब. मग बघूया व्हॉट इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स, अबव सेंटेन्स. पहिला आहे लेट द पोलीस बी कॉल्ड. बरोबर आहे. कुठं कुठं लेट घेतलं, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे, बी आहे आणि कॉल्ड आहे. द पोलीस आर टू बी कॉल्ड, नाही, इथे चुकलं, हे इनकरेक्ट झालं. आता ए कुठं कुठं आलं, जरा खाली उत्तराकडे जाऊया. पण इलिमिनेशन मध्ये बघूया. तर बी कुठं कुठं आलं ते रॉंग करूया, बी वालं रॉंग करूया. इथे रॉंग झालं बी मुळे. इथं पण बी आहे ना, इथे पण बी इनकरेक्ट करूया आणि इथे पण बी आहे, इनकरेक्ट करूया. आपल्याला उत्तर सी वाचायच्या आधी सापडलं. 100% आपलं उत्तर हे असणार आहे, ए आणि सी. तरी देखील आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे, म्हणजे वाक्याकडे जायचं आहे. यू आर रिक्वेस्टेड टू कॉल द पोलीस. तुम्हाला विनंती करण्यात येते की तुम्ही पोलिसांना बोलवा. बरोबर आहे. मग आपण शेवटी फायनल आन्सर याला टिक करूया. द आन्सर इज, अँड दॅट इज द थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड वन, दिस वन इज द करेक्ट वन. ए अँड सी. पहिल्या याचं उत्तर आलेलं आपल्याला ए आणि सी. तर या प्रकारे तुम्ही उत्तरं सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा झाला इम्पेरेटिव्ह वरती. आणि ह्याचं स्ट्रेस जर पाहिलं आपण तर मागची जी प्रश्नपत्रिका आहे राज्यसेवेची, तर त्याच्यामध्ये बघूया आपण. हे पहा,
तुमचा ग्रुप बीचा 1900 पेपरमधलं एक वाक्य आहे असं कॉपी पेस्ट तुम्हाला राज्यसेवेला आलेलं आहे. त्यामुळे राज्यसेवेची प्रश्नपत्रिका सोडली तर त्यातले 1-2 प्रश्न तरी तुम्हाला इकडे येतील. म्हणजे 2, 4, 5 मार्काची 6 मार्काची भर तुम्हाला पडणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक आहे राज्यसेवेचा पेपर सोडून घ्या. मी तर काय म्हटलेलं आहे तुम्हाला, 16, 17, 18, 19, 20 ह्या 5 वर्षामध्ये झालेल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले प्रत्येक युनिटनुसार गटानुसार तुम्हाला काय करायचं आहे, PYQ सोडवायचे. त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हॉइसचा दुसरा क्वेश्चन आहे आणि तो आहे तुमच्या स्क्रीनवरती. द बिल शुड बी पेड बाय ड्यू डेट. बिल भरलं गेलं पाहिजे ड्यू डेट नुसार. ड्यू डेट म्हणजे देय दिनांक. आता इथे फसवायला काय केलंय, एक मिनिट, आधी आपण कीवर्ड्स खाली अंडरलाईन करूया. इथे कीवर्ड आहे आपल्याला शुड बी. मग आपल्याला पॅसेज मध्ये घेताना तुम्हाला SHOULD शुड हेच कुठं आहे ते घ्यायचं आहे. मग लगेच उत्तराकडे जाऊया. 10 सेकंदात उत्तर सोडवायचं नाही. बघा इथे मस्ट बी आहे, इथं शुड आहे, थोडा वेळ थांबूया इथं. ठीक आहे, इथं ड्यू डेट मस्ट आहे, हे पण बाद करूया. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 3 तर बाद झाले कारण त्याच्यामध्ये शुड दिलेलं नाही. बरोबर, ओके. तिथं मस्ट दिले. जे मॉडल ॲक्झिलरी तेच ऍक्टिव्ह पॅसेज मध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आता दुसरं वाक्य असे, ड्यू डेट शुड पे द बिल. ड्यू डेटने भरलं पाहिजे बिल. नाही ना, ते ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. ड्यू डेट म्हणजे देय दिनांक. भरणारा व्यक्ती तुम्ही आणि मी असतो. त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक जे बरोबर दिसतंय ते 4थ्यामध्ये असणार आहे. येस, हे पहा सब्जेक्ट आहे. यू शुड पे द बिल बाय ड्यू डेट. हे ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. मग ह्याला सुरुवातीला घेतात नाही, कर्त्याला सुरुवातीला घ्यावं लागतं. म्हणून आपलं याचं उत्तर पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4. हा जो क्वेश्चन होता तो लेवल 1चा होता, सोपा होता. ठीक आहे, आता खालचा लेवल 2 किंवा 3चा क्वेश्चन आहे, काठीण्य पातळी. ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालाय त्यांना लेवल 2 वाटेल. ज्यांचं हे टॉपिक नाही शिकून झालेलं आहे त्यांना लेवल 3 वाटणार आहे. पाहूया कशा प्रकारे ते उत्तर घ्यायचं आहे, आपल्याला सोडवायचं आहे. लेट अस सी. क्वेश्चन नंबर 3. चूज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द गिव्हन सेंटेन्स. हु ब्रोक द ग्लास. चला कीवर्ड्स खाली अंडरलाईन करूया. पहिला आहे ब्रोक. ब्रोक म्हणजे V2 आहे. मग V2 असेल तर एक तर तुम्हाला वॉज वापरावं लागेल किंवा वेअर वापरावं लागेल. एक वचनी असेल तर वॉज घ्या आणि एक वचनी असेल तर वेअर घ्या. आणि आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की हु स्पेशल केस असते, त्याची एक तर सुरुवात तुम्हाला बाय हुमने करायची आहे किंवा तुम्हाला सुरुवातीला हु घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बाय ठेवायचं आणि शेवटी दोन्हीकडे प्रश्नचिन्ह द्यायचं. चला मग बघूया आता बाय हुम कुठं कुठं आलंय. पहिल्या वाक्यात तर आलंय बाबा बाय हुम, दुसऱ्या वाक्यात पण आलंय बाय हुम, हे हुम आणि शेवटी बाय, तिसरा पर्याय बाद झाला. बाय हुम इज. आता वाक्याचा काळ पण महत्वाचा आहे. चौथ्या वाक्यामध्ये बाय हुम इज वर्तमान काळ असल्यामुळे हे पर्याय बाद झालं, चौथं. आता उत्तर आपल्याला मिळणार आहे 1 किंवा 2 या पर्यायामध्ये, या 2 वाक्यांमध्येच. बघूयात आता. स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. बाय हुम वॉज द ग्लास ब्रोकन. कोणाकडून फोडली गेली ती काच, हे वाक्य बरोबर आहे. दुसरं बघूया कुठं चुकलं ते. बाय हुम डिड. डिड आणि ब्रोकन हे कधीच एकत्र येत नाही. दिस इज अ बिग मिस्टेक. हे खूप इनकरेक्ट आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक आपलं जे बरोबर आलेलं आहे ते उत्तर पर्याय क्रमांक आहे 1, आन्सर नंबर 1. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 1 फर्स्ट. चला बघा कशा प्रकारे सोडवलं. आणि दुसरं ऑप्शन होईल हु वॉज द ग्लास ब्रोकन बाय. हे सेकंड ऑप्शन होऊ शकतं, पण एकच दिलं. कधी कधी दोन्ही दिले, ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, दोन्ही बरोबर असतील तर दोन्ही सोडवा. आयोग नेहमी तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन टाकेल असं नाही, बरेचदा आपल्याला मल्टी लाइनर क्वेश्चन्स आढळतात. क्लिअर झालं. चला आता जाऊया. 3 प्रश्न झाले, प्रत्येक घटकाचे 3-3 प्रश्न पाहूया आपण. चलो लेट अस टर्न टू द इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नियमांचा राजा, किंग ऑफ द रूल्स. मॅक्सिमम रूल्स आर अप्लाइड इन इनडायरेक्ट स्पीच. बघूया शॉर्टकट कीने कसं सोडवायचं. चेंज आधी आपल्याला काय करायचं आहे की कीवर्ड्स खाली अंडरलाईन करायचं. चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. आकाश सेड सर. आता सर बाहेर निघणार आणि सरचं काय होणार माहिती का, टीचर होणार. सॉरी, सरचं इथे काय होणार आहे तुम्हाला, टीचर. सर हा शब्द बाहेर निघणार आणि तिथे काय होणार आहे तयार, टीचर. द टीचर असं होणार आहे. द टीचर, त्याचे शिक्षक. आकाश सेड टू द टीचर.
आय वॉज अबसेंट फॉर 3 days. मग ह्या वॉजला साध्या भूतकाळाचा कधी पण आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचा असतो. मग इथे काय येणार आहे, हॅड आणि बीन. तुम्हाला हे शब्द घ्यावे लागणार आहेत, हॅड आणि बीन. चला, हे टोल्ड आणि हॅड बीन कुठे दिसते ते बघूया. पहिल्या वाक्यामध्ये आकाश सेड दॅट सर, इथं असे येत नाही. आय वॉज हे पण नाही, पहिलं ऑप्शन तर बाद झालं. पहिला पर्याय आकाश इन्फॉर्म, बरोबर आहे. इन्फॉर्म द टीचर दॅट ही हॅड बीन अबसेंट फॉर 3 days, हे विधान बरोबर आहे. खालचे वाचूया मग फायनल आन्सरकडे जाऊया. आकाश टोल्ड द टीचर दॅट ही वॉज, साध्या भूतकाळाचा साधा भूतकाळ होत नाही. ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस, साध्या भूतकाळापूर्वी झालेली क्रिया जर असेल पूर्ण झालेली तर ती पूर्ण भूतकाळामध्ये व्यक्त केली जाते. म्हणून इथे वॉज अबसेंट हे येत नाही. आणि असे बऱ्याचदा साधा भूतकाळ असणारे आणि पूर्ण भूतकाळ असणारे प्रश्न मागील 2-3 वर्षामध्ये आयोगाने बरेचदा विचारलेले आहेत आणि त्यामध्ये उत्तर जे बरोबर दिलेलं आहे ते पूर्ण भूतकाळवाला दिलेलं आहे. चला, हा पण पर्याय बाद झाला. खाली जाऊया चौथ्याकडे. आकाश टोल्ड द टीचर दॅट ही हॅड रिमेन्ड, हे रिमेन्ड क्रियापद का बदललं आपण, हे रिमेन्ड असं वापरता येत नाही, हे पण उत्तर बाद झालं. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे आन्सर ऑप्शन नंबर 2. आकाश इन्फॉर्म द टीचर दॅट ही हॅड बीन अबसेंट फॉर 3 days, तो 3 दिवसासाठी गैरहजर होता, असे हे उत्तर आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2, चौथ्याचं उत्तर. ओके, लेवल 1चाच क्वेश्चन होता, सोपा होता. चला, लेवल 2 आणि लेवल 3 कडे जाऊयात आता आपण. सोपा पण काठीण्य पातळी असलेला आहे. लेवल 3चा क्वेश्चन आहे. द किंग सेड टू द मिनिस्टर. आधी आपण पेन घ्यायची, सिस पेन्सिल, आणि कीवर्ड्स जे आहेत त्याच्या खाली आपल्याला आधी अंडरलाईन करायचे आहे. चला, पहिल्यांदा बघूया. किंग आणि कोणातला डायलॉग आहे, मिनिस्टर मध्ये. मग आता किंग सेड टू मिनिस्टर गो अवे, इथं मुद्दाम फसवायला तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे, पण याला फसायचं नाही. हे व्हर्ब प्लस ऍडव्हर्ब आहे. काय आहे, व्हर्ब प्लस ऍडव्हर्ब आहे, म्हणजे हे इम्पेरेटिव्ह आहे. दिस सेंटेन्स इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह असल्यावरती तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, किंग कधी पण मिनिस्टर्सला काय करणार, ऑर्डर्ड. ओके, ऑर्डर्ड. आणि आता याचं स्वरूप कसं बदलायचं आहे, टू गो अवे, टू गो अवे. अँड पुढचं डोंट शो मी युअर फेसेस, ह्याचं कसं करायचं आहे, नॉट टू शो, नॉट टू शो असं घ्यायचं आहे. चला बघूयात आता हे कुठं कुठं दिलेलं आहे. चला, वाक्य वाचूया. 4. द किंग रिक्वेस्टेड, विशेष मिटला. इथे पुढे वाचायची आवश्यकता नाही. किंग कधीच रिक्वेस्ट करत नसतो, ऑर्डर देत असतो. मग पुढे वाचू सुद्धा नका. द किंग ऑर्डर, दुसऱ्या वाक्यामध्ये, दुसऱ्या पर्यायामध्ये बघूया. द किंग ऑर्डर्ड हिज मिनिस्टर टू गो अवे, बरोबर आहे, टू गो अवे अँड नॉट टू शो हिम, हिम म्हणजे त्याला, देअर फेसेस, हे विधान तुर्तास तरी बरोबर आहे. आपण 3 आणि 4 पाहूयात आणि मग त्याला टिक करूया फायनल. थर्ड वन, द किंग ऑर्डर्ड हिज मिनिस्टर दॅट दे शूड, इथून शूड कुठून आणलं बाबांनो, आणि हे दे येत नाही, हे दॅट येत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, मग हे वाक्य चुकलेलं आहे. तिसरं, खाली पुढे वाचू सुद्धा नका. द किंग एक्सक्लेम्ड, फसवण्यासाठी इथं उद्गारार्थी चिन्ह तुम्हाला दिले, मी मगाशीच म्हटलं, पण इथं एक्सक्लेम्ड येत नाही, हे आज्ञार्थी वाक्य आहे, हे पण विधान चुकलं. आणि मग आपलं उत्तर योग्य पर्याय क्रमांक बरोबर आलेला आहे ऑप्शन नंबर 2. उत्तर पर्याय क्रमांक काय बरोबर आहे, 2. Answer option number 2. The king ordered his ministers to go away, not to show him their faces. Okay, clear? Level 2, level 3 चं होतं. नेक्स्ट क्वेश्चन इनडायरेक्ट स्पीचचाच पाहूया आपण. आता उलट केलंय आपण. बरेचदा आपण पाहतो की दरवेळेसच तुम्हाला डिरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीचचं डिरेक्ट स्पीच करा असं, डिरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करा असं नसतं, तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच दिलेलं असतं त्याचं डिरेक्ट स्पीच करा. अशा टाईपचे प्रश्न जास्त करून तुम्हाला UPSCला मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य इंग्रजी जे आहे कंपल्सरी त्याच्यामध्ये आढळतात. चला पाहूयात आपण. पेन बदलून कीवर्ड्स खाली अंडरलाईन करून सोडूयात प्रश्न. द मॅनेजर आस्क्स. चला पहा, आता मॅनेजर आस्क्स जर दिलं असेल ना, तर हे अवतरण चिन्हातलं वाक्य ते कसलं पाहिजे, क्वेश्चनवालं. आणि पुढे आता कंजंक्शन जे दिलंय ना ते इफ दिलेलं आहे. इफ कंजंक्शन जर असेल तर तो प्रश्न हा व्हर्बल म्हणजेच येस नो टाईप वाला क्वेश्चन पाहिजेच. कसला क्वेश्चन पाहिजे आपल्याला, येस नो टाईप वाला क्वेश्चन पाहिजे, ज्याची सुरुवात प्रायमरी किंवा मॉडल ऍक्झलने झाली पाहिजे. द मॅनेजर आस्कच्या ऐवजी घ्यायचा इथे तुम्हाला सेज, कारण हा रिपोर्टिंग वर्ब साध्या वर्तमान काळात आहे.
साध्या वर्तमान काळात रिपोर्टिंगवर बसेल तर याचा काळ सेम टेन्स ठेवावा लागतो, सेम टेन्स. आता मॅनेजर म्हटलंय की मला म्हटलंय आय हॅव सेंट, मी पाठवलं होतं का, हिम त्याला ईमेल. चला आन्सर कडे रीड करूया आपण. द मॅनेजर सेड, सेड आलं ना, विषयच मिटला. जिथे जिथे सेड दिसतंय ते डिलीट करून टाका बरं आधी. चला इलिमिनेशन मध्ये पहिले 2 तर पर्याय बाद झाले. मग आता उत्तर आपल्याला 3 आणि 4 मध्ये असणार आहे. पण आपल्याला सेज तर दोन्हीकडे पण दिसतंय इथं. तुम्ही इथपर्यंत दोन्ही समान आहे, ह्याच्यात काही एरर दिसत नाही. पुढे अवतरण चिन्हामध्ये बघूया. हॅज ही सेंट मी अन ईमेल, हे विधान चुकलेलं आहे. इथे मी हे हॅज ही येऊ शकत नाही. उत्तर काय आहे मग, खालचं चौथं पर्याय बरोबर आहे. द मॅनेजर सेज टू मी हॅव यू सेंट अन ईमेल टू मी. मग इथे मीचा संबंध हा यूशी असतो, त्याच्यामुळे आपल्याला हे घेतलेलं आणि ह्याचा काळ बदलता येत नाही. आणि हा जो मी आहे ना, तो मी कोणासाठी वापरलेला, मॅनेजरसाठी. मग आपण जेव्हा ह्याचा आन्सर सोडवतो त्याच्या खाली द मॅनेजर, ठीक आहे, सेजचं काय करतो आपण, आस्क्स मी, टू काढून टाकतो. हे इन्व्हर्टेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो. इफ किंवा वेदर कंजंक्शन वापरायचं असतं. आता यू म्हणजे मी, मी म्हणजे प्रथमांत घ्या त्याची आय, हॅवला हॅवच घ्या, हॅव सेंट अन ईमेल टू हिम. ओके, आता बघूया मी थोडासा बदल करतो या वाक्यामध्ये. आणि त्या वाक्यामध्ये जर आपण असं घेतलं असतं तर, जर इथे आस्क म्हणजे वरच्या वाक्यात जर इथे सेड असतं ना, तर इथे काय झालं असतं माहितीये का, काय बदल झाले असते, आस्कड झालं असतं इथं, आणि इथं हॅवच्या ऐवजी हॅड झालं असतं. उर्वरित वाक्य आहे असं काहीही बदल नसता. जर रिपोर्टिंगवर भूतकाळात असतं तर. बघा, आपल्याला इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच सोडवत असताना प्रत्येक वेळेस पटकन घाई गडबड करून सिली मिस्टेक करू नका. तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब काय दिलंय, सेज दिलंय का, टेल्स दिलंय का, आस दिलंय का, ह्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या वाक्यातील काळ बदलायचा किंवा नाही बदलायचा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन हा समजलेला आहे तुम्हाला, सोपा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिग्रीकडे जाऊयात आता आपण. डिग्री हा अविभाज्य भाग आहे सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये, डिग्रीवरती क्वेश्चन असतातच. 7th क्वेश्चन, द राजधानी एक्सप्रेस इज फास्टर दॅन एनी अदर ट्रेन. कंपॅरेटिव्ह डिग्री दिली आहे बरं. मग या कंपॅरेटिव्ह डिग्रीची क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपणास, चूज द करेक्ट सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री करायची याची. मग सुपरलेटिव्ह डिग्री ज्याच्यामध्ये दॅन एनी अदर हा शब्द दिलेला S2 असतो, त्याच्यासाठी तुम्हाला द प्लस ऍडजेक्टिव्ह EST प्लस S2 हे वापरायचं असतं. बघूया मग. द राजधानी एक्सप्रेस, चला वाक्याचं पहिलं पर्याय क्रमांक आहे, द राजधानी एक्सप्रेस इज वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन. हे वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन्स असं येणार नाही. हे केव्हा आलं असतं, जर वरील वाक्यामध्ये त्यानंतर हे शब्द जर असते तर, मोस्ट अदर ट्रेन्स हे जर असतं तर मग मात्र हे वाक्य विधान बरोबर आलं असतं, राजधानी इज फास्टर दॅन मोस्ट ऑफ द ट्रेन्स. मग पहिलं विधान बरोबर आलं असतं, द राजधानी एक्सप्रेस इज वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन्स. सेकंड बघूया आपण. द राजधानी एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन. करेक्ट, दिस इज करेक्ट वन. आता खालचं तिसरं बघूया आणि मग सोडूया. तिसरं नो अदर. नो अदर आणि व्हेरी फ्यू हे दोन्ही पण पर्याय बाद होतात का, तर हे दोन्ही पण पॉझिटिव्ह डिग्री आहेत. दिस इज द पॉझिटिव्ह डिग्री, दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह डिग्री. कशाच्या पॉझिटिव्ह डिग्री आहेत, वरच्या वाक्याच पॉझिटिव्ह डिग्री आहे. खरं मूळ वाक्य आहे द राजधानी एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन, त्याच्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री द राजधानी एक्सप्रेस इज फास्टर दॅन एनी अदर ट्रेन, आणि मग नो अदर ट्रेन इज ॲज फास्ट ॲज राजधानी एक्सप्रेस. आणि राजधानी एक्सप्रेस इज वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन असतं तर असं झालं असतं कंपॅरेटिव्ह. द राजधानी एक्सप्रेस इज फास्टर दॅन मोस्ट अदर ट्रेन्स, आणि व्हेरी फ्यू ट्रेन्स आर ॲज फास्ट ॲज द राजधानी एक्सप्रेस. क्लिअर. चला खालचं वाक्य सोडूयात आता. 8th, आय एम हॅपियर दॅन यू. हा आहे S1 आणि हा आहे S2. मग आपल्याला काय करायचं आहे, हे S2 सुरुवातीला घ्यायचं आणि S1 शेवटी पाठवायचं आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात होणार आहे यू पासून. मग आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलंय, रॉंग आहे. चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री म्हणल्यावर तुम्हाला सो किंवा ॲज प्लस ॲज आणि मध्ये ऍडजेक्टिव्ह असेल इथे, हे डिग्री घ्यायची आपल्याला. आणि एक नॉट शब्द तिथे तुम्हाला ऍड करायचा आहे. नॉट शब्द ऍड करायचा पहिल्यांदा.
बघा, यू आर नॉट ॲज हॅप्पी ॲज आय एम, यू आर नॉट सो हॅप्पी ॲज असं पण चालतं. हे विधान तुर्तास बरोबर आहे. इथे कंसामध्ये दडलेलं असतं ॲम, हे गुप्त हेल्पिंग वर्ब असतं. त्याचा कुठला क्लॉज असतो ते पण चर्चा करूया. आधी उत्तर सोडूया. यू आर नॉट सो हॅप्पी ॲज मी, हे मी द्वितीय विभक्ती आहे, ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस इथं वापरली जात नाही, कारण याला परत करता म्हणून वापरायचा असतो. इथे मी ॲम असं दिलेलं नाही सुरुवातीला, हे पण पर्यायवाद झालं. आणि नो वन इज ॲज हॅप्पी ॲज आय, असं तर काही रचनाच नाही. आता चर्चा करूया आपण. आधी उत्तर सोडूया. उत्तर ह्याचं जे आलेलं आहे, आन्सर ऑप्शन नंबर करेक्ट इज द सेकंड वन. सेकंड इज द करेक्ट वन, सेकंड वन. आणि वरच्याच आत्ता जे पाहिलं ते दुसरंच होतं याचं. द राजधानी एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन, दिस वन वॉज द करेक्ट वन. आता इथे बघूया खालच्या वाक्यात वरच्या वाक्यात पण दोन्ही वाक्यात डिग्री कुठे असते. हे पहा, आय एम सॉरी यू आर नॉट ॲज हॅप्पी इथपर्यंत मेन क्लॉज असतो आणि पुढे ॲज आय एम इथपर्यंतचा हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एस बी क्लॉजचा कुठला प्रकार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. चला, हे आपल्याला क्लॉज पण झालं. वाक्याचा प्रकार कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. तर डिग्रीतले वाक्य सुपरलेटिव्ह सोडून कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्हचे वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्रीचे असतात. ओके, क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. डिग्री ABC लेवल 2 लेवल 3 ची डिग्री आहे. आता याची लेवल वाढवलेली आहे, लेवल 2 और 3. ओके, काय दिले बघूयात. आपण पेनची शाई बदलूयात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. मिस्टर विश्वास इज द मोस्ट ऑनेस्ट एम्प्लॉय इन द फर्म. बरोबर आहे पहिलं तर विधान. कॅनडा इज द मोस्ट कोल्डेस्ट, नाही, मोस्ट आणि कोल्डेस्ट एकत्र वापरता येत नाही कंट्री इन द वर्ल्ड. मग हे विधान चुकलं, आपल्याला करेक्टच शोधायचं ना. गोल्ड इज मोर कॉस्टलियर असं येत नाही. हे डबल पॉझिटिव्ह, डबल कम्पॅरेटिव्ह, डबल सुपरलेटिव्ह डिग्री करता येत नाही. पहिलं दुसरं वाक्य बी मध्ये कसं बरोबर आलं असतं? कॅनडा इज द कोल्डेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, गोल्ड इज कॉस्टलियर दॅन सिल्वर. मग आपल्याला बी आणि सी पर्याय बाद झाले, बी आणि सी पर्याय बाद झाले, हे दोन्ही बाद झाले. नन पण नाही. मग उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. इझी वन, लेवल 2 चा होता पण इझी वन आहे. आन्सर ऑप्शन नंबर 3, 90s. आन्सर ऑप्शन नंबर 3. नाउ लेट अस टर्न टू द 10th क्वेश्चन. ऍप्लिकेशन ऑफ द टेन्सेस. टेन्स वरती तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारलेले असतात, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असतात. कधी एक वाक्य देतात, त्याचा ऍप्लिकेशन विचारलेला तुम्हाला आढळतो. चला, 10. इट डॅश हेविली सिन्स 5 o'clock दिस मॉर्निंग. मग जेव्हा आपल्याला सिन्स 5 o'clock असे शब्द दिलेले असतात त्यावेळेस परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. त्यामध्ये रचना काय हवे? हॅव किंवा हॅज घ्या कर्त्यानुसार, प्लस बीन वापरायचं आहे, प्लस व्हर्ब आयएनजी घ्यायचं आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्ब. मग काय येणार आहे वाक्य बघूया तिथे. आय हॅड बीन, चला हॅड बीन रेनिंग, सॉरी इट हॅड बीन रेनिंग येत नाही. इट इज रेनिंग नाऊ असतं तर आलं असतं, ॲट द मुमेंट, ॲट दिस मुमेंट वगैरे. इट विल बी रेनिंग टुमॉरो बाय दिस टाइम. उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे आपलं. चौथं ऑप्शन बरोबर असणार आहे आणि ते आहे 4 नंबर. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 5 o'clock दिस मॉर्निंग. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून, 8 वाजल्यापासून, 9 वाजल्यापासून कंटिन्युअस पाऊस पडत आहे. आन्सर ऑप्शन नंबर 4. 11th. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ते तुम्हाला सेंटेन्स चूज करायचं आहे. काय आहे? आयडेंटिफाय द. आता ह्याचा क्वेश्चनचा लेवल बघूया आपण काय असणार आहे. लेवल 2 किंवा 3 चा क्वेश्चन असणार आहे, 2 और 3. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आय हॅव रेड दॅट न्यूज येस्टरडे. गडबड झाली. हॅव आणि येस्टरडे हे मिसमॅच आहे. येस्टरडे सोबत आपल्याला हॅव वापरता येत नाही, हे विधान चुकलं. आता हे ए कुठं कुठं आहे त्याला बाद करून टाका. ए इथं आहे, मग तिसरा आणि चौथा पर्याय तर बाद झाला. आता बी आणि सी कडे जाऊया. हॅज ही मीट, हॅज ही मीट नसतं. हॅज ही काय असतं माहिती का? मेट. मेट हे V3 आहे. पहिलं रूप असतं MEET, दुसरं रूप असतं मेट आणि तिसरं रूप असतं मीटिंग. मग इथे हे चुकलेलं आहे. हॅज ही मेट पाहिजे होतं.
मग हे पण बी पर्याय बाद झालं. मग उत्तर पर्याय क्रमांक सी असलंच पाहिजे. वी हॅव हॅड ब्रेकफास्ट जस्ट नाव. आत्ताच आमची न्याहारी झाली. तो म्हणाल सर हे कसं काय बरोबर आहे. थांबा सांगतो एक्सप्लेन करून. आधी मला उत्तराला टिक करू द्या. द करेक्ट ऑप्शन इज ओनली वन. आन्सर ऑप्शन नंबर ओनली वन. आन्सर ऑप्शन इज ओनली वन. आणि ते होतं 4. चला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे ना. एक्सप्लेन करतो. मला थोडंसं इथे बोर्ड घेऊ द्या. पेन घेऊ द्या दुसरा. येस, आय विल चूज द येल्लो पेन. हे पहा वाक्य कसे बोलता येतात. मी इथे लिहितो आता. मराठीमध्ये लिहितो मी. हे पहा, मी चहा पिला आहे. बरोबर आहे वाक्य. आता दुसरं बघा. मी चहा घेतला आहे. घेतला आहे. ओके. आणि आणखीन एका प्रकारे म्हणू शकतो मी, माझा चहा झाला आहे. माझा चहा झाला आहे. ओके. 3 प्रकारे हे एक्सप्रेस करता आलं मला. हेच इंग्रजीमध्ये आहे. लेट मी चेंज द कलर ऑफ द इंक. आणि ते आहे या प्रकारे. आय विल यूज ग्रीन. हे वाक्य आपल्याला आहे अशा प्रकारे बोलता येतात. आय हॅव ड्रंक टी. दुसरा आहे आय हॅव टेकन टी. ओके. आणि हेच वाक्य असं म्हणू शकतो आपण, आय हॅव हॅड टी. आत्ता एवढ्यातच माझा चहा झाला आहे. थोड्या वेळापूर्वी बोलण्याच्या क्रियेच्या आधी. मग आता इथे काय काय वापरलं त्याच्या खाली आपण अंडरलाईन करूया. ब्ल्यू पेन सिलेक्ट करतो मी. रेड. ओके. इथे वापरलेलं आहे हे जे हॅव आहेत ना, हे वाले सगळे हे हॅव जे आहेत ते हॅव आहेत HV. आणि हे ड्रंक आहे V3, टेकन आहे V3 आणि हे हॅड आहे V3. मग हॅवचे काय काय रूप झाले बघा. हॅव त्यालाच ऑप्शन आहे हॅज. व्हर्ब फर्स्ट झालं. हॅड V2 झालं. आणि हॅड V3 झालं. आणि हॅविंग HAVING हॅविंग हे व्हर्ब 4 झालं. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. आलं लक्षात. हाऊ डू यू डू म्हणतो ना आपण. हाऊ डू यू डू. एक इज फर्स्ट डू इज अ हेल्पिंग वर्ब. सेकंड डू इज द मेन वर्ब. हाऊ डू यू डू, व्हॉट डू यू डू, दीज आर द करेक्ट वन. असंच आहे. हॅव हॅड येतं. ही हॅड पण येतं. शी हॅज हॅड पण येऊ शकतं. 2 वेळेस हॅव हॅड हॅव येऊ शकतं. चला पाहूयात पुढे. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ टेन्सेस काय आहे बघूया. दे आर गोइंग टू, लेट मी टेक अ पेन फर्स्ट. दे आर गोइंग टू ओपन अ न्यू ब्रांच हिअर सून. ते इथे लवकरच नवीन शाखा उघडणार आहेत. उघडणार आहेत. ॲक्च्युली याचा काळ जो असतो तो प्रेझेंट कंटिन्युअस आहे. पण बघूया क्वेश्चन काय दिला. द टेन्स इन द अबव सेंटेन्स एक्सप्रेसेस. वरील वाक्यामध्ये जे क्रियापद आहे टेन्स आहे तो वाक्याचं काय दर्शवतो. द प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. आत्ता सुरू असणारी क्रिया आहे का नाही. ही सून नंतर होणार आहे. ठीक आहे. नंतर आहे. नंतर भविष्यात होणार आहे. मग हे तर नाही आहे सध्याची. 9 असतं तर बरोबरला असतं. द टेम्पररी ॲक्शन तात्पुरती क्रिया आहे का नाही. द हॅबिच्युअल ॲक्शन सवयीने केली जाणारी क्रिया आहे का नाहीये. मग काय आहे. द नियर फ्युचर ॲक्शन भविष्य काळामधली क्रिया आहे. मग ॲन्सर ऑप्शन आहे. आणि मग मी परत एक्सप्लेन करतो थोड्या वेळात तुम्हाला. एकच मिनिट. ॲन्सर ऑप्शन नंबर आहे 4. द करेक्ट ऑप्शन इज 4. हे पहा मी तुम्हाला सांगतो आता वाक्य. आय शॅल बाय अ बुक टुमॉरो. मी हे उद्या पुस्तक सरांनी सांगितलेले विकत घेणार आहे. शाल म्हणजे फक्त 50%च, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पॉसिबिलिटी. दुसरं वाक्य आहे आय विल बाय अ बुक टुमॉरो. हे आहे 70 to 80% पॉसिबिलिटी. नक्कीच घेणार आहे. पण मी घेणारच आहे उद्या फिक्स. तिथे वापरायचे. शाल विल ड्रॉप करायचे. आय एम गोइंग टू बाय
अ बुक टुमॉरो, दिस इज 100%, मोर दॅन 100%, घेणारच आहे. याला रीतिवाचक वर्तमान काळ म्हणतो. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे 3 उपयोग असतात. द फर्स्ट वन इज द ऍक्शन विच इज हॅपनिंग ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग, हिअर ऑर एनिवेअर एल्स. याच्यामध्ये कीवर्ड असतात नाव, राईट नाव, ॲट दिस मोमेंट. त्यानंतर असतं टेम्पररी ॲक्शन विच इज हॅपनिंग ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग for few days. For example, people once again now are badly suffering due to the pandemic COVID-19, a new mutant, and that is the Omicron. तर हे तात्पुरती क्रिया. आणि एक असते भविष्यामध्ये येणारे, जसं पिक्चरला असतं बघा, कमिंग सून, रिलीजिंग सून. एखादं दुकान असेल की ओपनिंग सून. या प्रकारे हे फ्युचरिटी दाखवतं. इट शोज द नियर फ्युचर ॲक्शन. क्लिअर? लेट अस टर्न टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन टॅग सोपा आणि पटकन मार्क देणारा टॉपिक म्हणून ओळखलं जातं याला, क्वेश्चन टॅगला. चला बघूया त्याचे. एव्हरीवन केम टू मीट मी. आता तुम्हाला हे लेवल 1 वाटते, पण हे लेवल 2 किंवा 3चा क्वेश्चन आहे. जर वाचनात आला असेल तर ठीक आहे. आता बघूया इथे केम दिलंय. के म्हणल्यावर काय आलं आपल्याला? V2. V2 म्हणल्यावरती आपल्याला काय घ्यायला लागणार आहे? भूतकाळामध्ये डिडंट. ओके, हे वाला ऑप्शन. पण महत्वाचा शब्द आहे एव्हरीवन. हा जो शब्द आहे त्याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं प्रोनाउन दे. मग डिडंट दे वाला ऑप्शन कुठे आहे शोधा. पहिल्याच्यामध्ये आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये डिडंट ही इनकरेक्ट. दुसऱ्याच्यामध्ये आहे डोंट दे, प्रेझेंट टेन्स आहे का? नाहीये ना. मग डिडंट दे हे ऑप्शन बरोबर आहे. डझंट ही ऑप्शन बरोबर नाही. दीज आर द इनकरेक्ट वन अँड द correct option we will tick that, we will choose that answer number 3. Answer number 3, didn't they. Okay, now let us turn to next question, and that is the point out the incorrect sentence. पुढे दिलेल्या याच्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. ABC लेवलच तुम्हाला दिसते आहे. 2 किंवा 3 काटेने पते जास्त आहे, पण याला टिक करायचं. पण इनकरेक्ट शोधायचं बरं का. इनकरेक्ट. चिल्ड्रेन आर नॉट गोइंग टू स्कूल दीज डेज आरंट दे. हे बघा इथे आर दिले आणि इथं नॉट दिले. हे कसं पाहिजे होतं माहिती का? हे चुकलं. इथे टॅग आर दे असं पाहिजे होतं. मग हे विधान चुकलंय. मग हे चुकलंय म्हणल्यावरती आपल्याला उत्तर आपल्याला हे बघायचं आहे. इनकरेक्ट सेंटेन्स. ओके, पुढे बघूया आपण. हे तर आलं आपल्याला. आय नेव्हर टेक टी ऑर कॉफी. मी चहा कधीच घेत नाही. डोंट आय मी घेतो का? हे नेव्हर आल्यावरती इथं डोंट नाही, इथं पाहिजे होतं डू आय पाहिजे होतं इथे. हे नेव्हर निगेटिव्ह आलाय. निगेटिव्ह आल्याचा टॅग हा पॉझिटिव्ह असतो. आता खाली सी वाला म्हणजे हे पण विधान आपल्याला बघायचं आपल्याला की हे चूक आहे ते आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे ना. अ फ्यू पीपल हा टॅग जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग हे इथे काय पाहिजे होतं माहिती का? इथे टॅग चुकला. इथे पाहिजे होता डोंट दे पाहिजे होता. ओके. आणि जर नसतं, फ्यू पीपल असतं तर बरोबर आलं असतं. मग हे पण विधान चुकलं, म्हणजे हे पण आपलं पर्याय बरोबर पाहिजे. ओनली बी, ओनली सी 2 नंबरचं होतं. 3 नंबरला ओनली ए आणि ऑल आर इनकरेक्ट. दिस इज द करेक्ट ऑप्शन. सगळे चुकीचे आहेत. आणि तो पर्याय कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. Option number 4. Option number 4. Now let us turn to the next question, and that is the question number 15th. Multiliner आहे ABCD. अर्थात लेवल याची 2 किंवा 3 असणार आहे. चला अनालिसिस करूया, सोडूया क्वेश्चन्स. यू नीड नॉट पे बाय कॅश. अहो तुम्हाला आज कॅशने भरायची गरज नाही. नीड आणि नॉट आहे. मग ह्याचं टॅग पॉझिटिव्ह आहे का? हो आहे. आणि बरोबर क्रियापद वापरलेलं आहे. सेमी मॉडल आहे हे नीड. ए तर वाक्य बरोबर आहे. आपल्याला करेक्ट शोधायचा प्रश्न. पुढे वाचूयात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स शोधायचे. सॉल्व धिस एक्झाम्पल नाऊ. आत्ताच हे उदाहरण सोडवा. डोंट यू हे चुकलं का? इथे डोंटच्या ऐवजी पाहिजे होतं विल यू. सोडवशील का बाबा? आज्ञार्थी वाक्याचं विल यू घ्यायचं असतं. सी वाला बघूया. लेटस. आता बी वाले पर्याय कुठे कुठे दिले त्याला आपण आधी इलिमिनेट करून टाकूया. 4 मध्ये बी दिले, इलिमिनेट करून टाकलं. परत कुठे नाहीये. बर, सी कडे जाऊया आता. लेटेस्ट स्टार्ट द रेस. चला रेस आरंभ करा. शांटवी करायची नाही का? नाही ना, हे चुकलं. इथे पाहिजे होतं शाल बी पाहिजे होतं.
मग हे पण चुकलं. आता सी वाले इलिमिनेट करूयात ना. हे पहा, इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे. मग हे आपलं उत्तर मिळालं बघा. तरी वाचूयात आपण. डी, आय कॅन मॅनेज इट, पॉझिटिव्ह आहे. आय कॅन मॅनेज इट माय सेल्फ, कांट आय, हे पण बरोबर आहे. आणि उत्तर तर आपण आधीच लिहून ठेवलेलं आहे. का तर इलिमिनेशन राऊंड आपण पकडला त्याचा. आन्सर ऑप्शन नंबर आहे 1. फर्स्ट वन इज द करेक्ट वन. ओके, वेल फ्रेंड्स, हे 15 क्वेश्चन आज आपण या लेंथ वाढू नये म्हणून आपण आज इथेच थांबूयात या टॉपिक सोबत. पुढे आणखीन टू बी कंटिन्यू. आणखीन आहे बूस्ट युअर इंग्लिश मार्क्स. इंग्लिश मार्क्स आपण वाढवायचे इंग्रजी विषयामधले. त्यासाठी बूस्टर सिरीज सुरू केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला स्टार क्वेश्चन्स आहेत आणि स्ट्रॅटेजी आहे की रिव्हिजन कसं करायचंय. बरं मित्रांनो, जे येतंय ते येतंय. कुठलाही विषयाचे जे काही मेन्स परीक्षेचे तुम्हाला विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, मॅथ्स असेल, नंतर हिस्ट्री असेल, GS असेल, हे जे येते ते येत आहे. जे येत नाही, ज्याच्यात आपले मार्क्स जात आहेत, गुण जात आहेत, त्याच्यातले गुण आपल्याला वाढवायचे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्वीकारायची आहे. ओके, क्लिअर. चला, मी इथेच थांबतो या लेक्चरमध्ये. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. मी निरोप घेतो आपला. विश ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. थँक्यू व्हेरी मच.